बिग बॉस मराठी सीझन 5 खूप जास्त चर्चेत आहे. वेगवेगळे कॉन्टेस्टंट असल्यामुळं आणि होस्टिंग स्वतः रितेश देशमुख करत असल्यामुळं स्टार्टिंग पासूनच हा सीझन खूप जास्त चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि प्रत्येक एपिसोडमध्ये अशी काही ना काही गोष्ट होते ज्यामुळे त्या एपिसोडची सगळीकडे चर्चा होत आहे. म्हणजेच एक प्रकारे हा पूर्ण सीझन खूप जास्त चर्चेत आहे. तर सुरुवातीपासूनच आपल्याला बघायला मिळत आहे की निक्की आणि वर्षाताईमध्ये खास करून भांडणं चालूच असतात. आणि अशामध्येच आता निक्कीनं अशी एक गोष्ट बोललेली होती ज्यामुळे निक्कीवर सगळ्यात जास्त टीका होत होती. आणि याच गोष्टीमुळे आता निक्कीने वर्षाताई समोर हात जोडलेले आहेत. नक्की काय आहे सगळं प्रकरण हेच आपण चित्रगप्पामध्ये बघणार आहोत. तर जर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की मागील एका एपिसोडमध्ये घरामध्ये पाहुणे आले होते. तर ते पाहुणे कोण होते? दोन टॉय होते किंवा तुम्ही बाहुल्या म्हणू शकता. परंतु त्यांना बेबीज प्रमाणे ट्रीट करायचं असं सांगितलं होतं. म्हणजेच आपल्या मुलाप्रमाणे त्यांना जपायचंय असं सांगण्यात आलेलं होतं. आणि दोन ग्रुप जे झाले होते त्यांच्याकडे एक एक बेबी देण्यात आलेले होते. बेबी जर रडली तर तिला खाऊ पण घालायचं होतं, लंगोट पण बदलायचं होतं, अशा प्रकारचं टास्क दिले होतं. आणि यामुळे सर्वच बिग बॉस मधील मेंबर परेशान झाले होते असं म्हणू शकता. आणि अशामध्येच हे टास्क जिंकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यामध्येच वर्षाताईच्या ग्रुपकडून निकीचा जो ग्रुप आहे त्यांच्या बेबीचं पाय मोडण्यात आला, म्हणजेच बाहुलीचा पाय मोडण्यात आलेला होता. आणि यावरून आता एकमेकावर आरोप करत होते. तर यामध्येच बोलताना निकी असं म्हटली की वर्षाताईला मात्र त्याची भावना कुठे कळणार आहे असं वक्तव्य केलं होतं. आणि यामुळेच आता निकीवर सगळीकडे चर्चा होत आहे. सोशल मीडियामध्ये ट्रोलिंग केलं जात होतं. आणि काही वेळानंतर जेव्हा निकीला स्वतःची चूक समजली की आपण असं गोष्ट नाही बोलायला पाहिजे, त्यानंतर निकीनं जाऊन वर्षाताईला हात जोडून माफी मागितली. आणि ती म्हटली की मला तसं बोलायचं नव्हतं, माझा तसा अर्थ नव्हता बोलण्याचा. यावर वर्षाताईनं असं उत्तर दिलं की शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की सुटलेच, ते परत मागे घेता येत नाहीत. आणि तू जे बोललेले आहेस ते अक्षम्य आहे, परंतु ठीक आहे तरी सुद्धा मी तुला माफ करते. तर ओव्हरऑल ही सगळी गोष्ट अशी झाली होती. आणि असं बोलायलाच नाही पाहिजे होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि रितेश देशमुख पण अनेक वेळा सांगत आहे की हा गेम आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचा आहे, परत माणुसकी पण सोडायची नाही. तर या कारणामुळे निकीची ट्रोलिंग होत होती. आणि निकीनं सॉरी म्हटल्यामुळं हा मॅटर शांत झालेला आहे. तर काय वाटतं तुम्हाला, निकीचं हे बोलणं योग्य होतं का नाही? कॉमेंट करून नक्की सांगा.